श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चातुर्मासातील अखेरचा शेवटचा मोठा सण आणि उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळी सण आणि उत्सव अशा दोन्ही स्वरूपात साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील वद्य द्वादशी वसुबारस ते कार्तिक महिन्यातील शुद्ध द्वितीया भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. वसुबारस गोवत्स्व द्वादशी नंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सणांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यदायी महत्त्वही अनन्यसाधारण असल्याचे म्हटले जाते. दिवाळीला 28 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. 28 ऑक्टोबर रोजी वसुबारस, 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, 31 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, 2 नोव्हेंबरला बलिप्रतिपदा तर 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. हा सण आनंद आणि समृद्धीचा असणारा म्हटला जातो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि सुख समृद्धीचे देवता श्री गणेशाची पूजाही केली जाते. आणि म्हणूनच आपल्याला दिवाळीच्या या 5 दिवसात फक्त एकदाच या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. ह्या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडला जातो. हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडे आणि वनस्पतींमध्ये देवतांचं वास्तव्य असतं, ज्यांच्या पूजनेने संबंधित देवता किंवा देवतेचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फळ प्रदान करतात. हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते. असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवतांचा वास असतो, ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणूनच आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आवर्जून या झाडांना स्पर्श करायचा आहे. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं झाड म्हणजे पिंपळाचं. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला महत्त्वाचे सांगितले आहे. पिंपळात 33 प्रकारचे देवता राहतात. पिंपळाला अमृताचे झाड असेही म्हणतात. औषधी गुणांनी समृद्ध असलेल्या पिंपळाला कल्पवृक्ष असेही नाव देण्यात आले आहे. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात श्री हरी विष्णू वास करतात. त्याचबरोबर पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मीही वास करत असते. त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते. सर्व प्रकारची संकट दूर होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते. आणि म्हणूनच दिवाळीच्या या 5 दिवसामध्ये कमीत कमी एकदा तरी तुम्हाला पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची आहे. पिंपळ वृक्षाजवळ जाताना आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर एक लोट्यामध्ये आपल्याला पाणी घेऊन जायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि चिमूटभर साखर टाकायची आहे. सर्वप्रथम झाडाजवळ गेल्यावर आपल्याला तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेले ते पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे. तसेच हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायचे झाडाला आणि त्यानंतर झाडाला आपल्याला 7 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे.
त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपला उजवा हात स्पर्श करायचा आहे आणि माता लक्ष्मी तसेच श्रीहरी विष्णू आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आगमन करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये दररोज हा उपाय करा. तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख दारिद्र्य हे दूर व्हायला लागेल. पुढचं झाड म्हणजे तुळशीचं. तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते, म्हणूनच तिला विष्णुप्रिया असे म्हटले जाते. तसेच ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते, सेवा केली जाते, त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही, वास्तुदोष राहत नाही. त्याचबरोबर त्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकटसुद्धा येत नाही. तुम्ही महत्त्वाच्या कोणत्याही कार्याला जात असतील तर आवर्जून तुळशीचं दर्शन करून जा. असं केल्यामुळे तुम्हाला केलेल्या कार्यामध्ये निश्चितच सफलता प्राप्त होईल. आणि म्हणूनच या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये विशेषतः आपल्याला तुळशीची विशेष पूजा ही करायची आहे. आपल्याला दररोज तुळशीला जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि ते जल आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अर्पण करायचं. तसेच दररोज आपल्याला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीला हळद कुंकू अक्षता धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. तुळशीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आणि त्यानंतर तुळशीला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू पूर्ण करतील. पुढचं झाड म्हणजे केळीचं. हिंदू धर्मात केळीचं झाड भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचं मानलं जातं. या झाडाची पूजा केल्याने या दोन्ही देवतांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. ज्यांच्या विवाहित जीवनामध्ये अडथळे येत असतील त्यांनी रोज केळीच्या झाडाची सेवाही करावी. तसेच या झाडाची नियमित पूजा आणि सेवा केल्याने आपली बिघडलेली जी कामं किंवा रखडलेली जी कामं आहेत त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला या वृक्षाजवळ सुद्धा जाताना एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सर्वप्रथम लावून घ्यायचा. 1 लोटाभर जल घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जल जे आहे ते आपल्याला केळीच्या वृक्षाला अर्पण करायचं. त्यानंतर आपल्याला केळीच्या वृक्षाला 7 प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्यात. प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा ह्या करायच्या आहेत. आणि त्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो केळीच्या वृक्षाला आपल्याला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख दारिद्र्य दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. पुढचं झाड म्हणजे शमीचं. हिंदू धर्मात शमीच्या झाडाला तुळशीच्या झाडाप्रमाणेच पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. शमीची पानेच नाही तर लाकूड आणि मुळांनाही खूप धार्मिक महत्त्व आहे. जिथे शमीची पानं भगवान शिव, श्री गणेश आणि शनिदेवाला अर्पण केली जातात तिथेच विशेष फळ प्राप्त होतं. आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल अशी लोक आवर्जून शमीच्या झाडाची खरेदीही करतात आणि आपल्या घरी घेऊन येतात. हे झाड आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतात. दररोज शमीच्या झाडाची पूजा आणि सेवा केल्यामुळे अनेक दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. ग्रह दोषापासून आपल्याला मुक्तता मिळते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे येऊ लागतं. आणि म्हणूनच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून शमीच्या झाडाची पूजाही करायची आहे. आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा हा शमीच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि 1 लोटाभर जल घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि चिमूटभर हळद टाकून हे जल शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या झाडाला हात लावून स्पर्श करायचा आहे. आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपासुद्धा होत असते, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते. तर ही काही झाडं आहेत जी आपल्याला आवर्जून ह्या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला ह्या झाडांची पूजा आणि सेवाही करायची आहे.
आता तुम्हाला सर्व झाडांची पूजा आणि सेवा करणं शक्य असेल तर आवर्जून करा, नाहीतर जे झाड तुमच्या घराजवळ असेल त्या झाडाची तरी तुम्हाला आवर्जून पूजा आणि सेवाही करायची आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.